या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम निर्णय देणार. निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी, तिन्ही नेत्यांचा निर्णय. सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस बॉस आहेत, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा. तर फडणवीस आणि शिंदेमध्ये चांगला समन्वय, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांचं वक्तव्य. सभागृहात रमी खेळणं आणि सरकार भिकारी म्हणणं माणिकराव कोकाटेंना भोवणार. कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांना विनंती आहे, माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून स्वतःकडे घ्या. अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. रोहित पवारांची थेट अजित पवार यांच्याकडे मागणी. माणिकराव कोकाटेंकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची काही गुपितं आहेत का? राजू शेट्टी यांचा सवाल. तर कोकाटेंना मंत्रिमंडळातून हकललं पाहिजे, राजू शेट्टींची मागणी. पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती. शेतकरी भिकारी आहे असं म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली. बच्चू कडूंची खोचक टीका. अजित पवार माणिकराव कोकाटेंबद्दल भूमिका मांडतील. माझं कोकाटेंशी बोलणं झालं नाही, सुनील तटकरे यांची माहिती. सुनील तटकरे नको तिथे भूमिका घेतात. जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा पळून जातात आणि अजित पवारांवर ढकलतात. रोहित पवारांचा तटकरेंना टोला. छावा संघटनेकडून निवेदन दिल्यानंतर अश्लाघ्य शब्दामध्ये शिवीगाळ केल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलं, सुनील तटकरेंची माहिती. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. रस्त्यावर पत्ते मटका सुरट खेळत कोकाटेंच्या कृतीचा निषेध. राज्याला आता कोकाटेंची जुगार नीतीच तारू शकते, प्रशांत जगताप यांची खोचक टीका. काही दिवसांनी मंत्रिमंडळात पत्ते खेळावे लागणार. मंत्रिमंडळाची बैठक होते, तिथे पण पत्ते खेळावे लागतील. कृषीमंत्री कोकाटे यांच्यावरून संदीप देशपांडे यांचा निशाणा. नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालकमंत्री जर जुगार खेळत असतील तर जनतेचा विकास कसा होणार? ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल. नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. कोकाटेंच्या राजीनाम्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. कोकाटेंनी शेतकऱ्यांसंदर्भात कोणतीही योजना राबवली नसल्याची टीका. दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार. एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती. गोळीबारामध्ये तरुणी जखमी. यवत पोलिसांकडून तपास सुरू. चौफुल्यातील कला केंद्रामधील गोळीबाराचं प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न. आमदार रोहित पवार यांचा आरोप. पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी. कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. राज्यपालांनीही मराठी बोललं पाहिजे. वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. राज ठाकरे गल्लीतलं राजकारण करतात. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंची टीका. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे, सदावर्तेंचं ठाकरे बंधूंना आवाहन. वाल्मिकचा मुलगा श्री आणि त्याच्या साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं. मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महादेव मुंडेंच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर एकूण 16 वार. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर. महादेव मुंडेंचं मांस कोणत्या बंगल्यावाल्याला दाखवायचं होतं? मुख्यमंत्री ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटीसाठी वेळ देऊ शकत नाहीत का? मनोज जरांगे यांचा सवाल. तर हत्या करताना 43 ते 46 जण होते, जरांगेंची प्रतिक्रिया. न्यायासाठी महादेव मुंडेंच्या पत्नीला विष प्राशन करावं लागतं, हे दुर्दैवी. 18 महिने झाले, न्याय का मिळत नाही याची चौकशी झाली पाहिजे, दीपक केदार यांची मागणी. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी जरांगे यांची भेट घेतली. महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर भेट घेतली. अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी. गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन. योगेश कदम यांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार. अंजली दमानिया आक्रमक.
ज्यानं माझा नाचा असा उल्लेख केला ते आता छमछम नाचत आहेत. भास्कर जाधव यांचा रामदास कदम यांच्यावर निशाणा. गृहराज्यमंत्री महिला नाचून पैसे कमवतो हे जगाला कळालं. भास्कर जाधव यांचा योगेश कदम यांच्यावरही निशाणा. प्रफुल्ल लोढांनी बोलू नये यासाठी कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न आणि ट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. लोढांना एकनाथ खडसे आणि मोठ्या साहेबांनी अडकवलं. प्रफुल्ल लोढांचे चिरंजीव पवन लोढांचा आरोप. महसूल कर्मचाऱ्यांचं वेतन फेस ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. शासन आदेश लवकरच जारी करण्यात येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयात बैठका होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कालचा मुंबई दौरा रद्द. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शनिवारी महत्त्वाची बैठक. कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ, कोकाटेंचं वक्तव्य, सुरत चव्हाणांची मारहाण यावर देखील तटकरेंसोबत चर्चा होण्याची शक्यता. 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाडांचा करारनामा. इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा त्यावर उल्लेख. लढाईमध्ये दगड, धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही. लढाईत दोघांचं बरं वाईट झालं तर जबाबदारी आमच्या दोघांची राहील असाही करारनाम्यात उल्लेख. मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये. काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेलाही धक्का. महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघाडणी. सांगलीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप. गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यामध्ये ख्रिश्चन बांधवांचा महामूक मोर्चा. पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. JNUमध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय नेत्यांशी देखील भेटीगाठी होण्याची शक्यता. उदय सामंत 8 ते 10 दिवसात राज ठाकरे यांची भेट घेणार. युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील. युतीच्या चर्चांवर सामंतांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रामध्ये चीटिंग केली गेली. 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रात वाढले. कर्नाटकमध्ये देखील मतांची चोरी करण्यात आली. राहुल गांधी यांचा आरोप. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड लवकरच सरकारी निवासस्थान रिकामं करणार. धनखड यांच्या भेटीसाठी पवार राऊतांनी वेळ मागितला होता. मात्र पवार राऊतांना धनखड यांच्या भेटीची वेळ मिळाली नाही. सूत्रांची माहिती. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार. उपसभापती आज निकम यांना शपथ देणार. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकम यांची निवड. सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. सांगलीच्या वाळवामधील कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या. शासकीय कंत्राटाचं पैसे थकल्यानं कंत्राटदाराची आत्महत्या. जलजीवन मिशनचं काम पूर्ण करून देखील पैसे मिळाले नाही. राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांचा आरोप. गडचिरोलीमध्ये नक्षलपीडित 23 तरुणींना पोलीस नियुक्तीपत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये योजना सुरू. नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये पीडितांच्या कुटुंबातील व्यक्तींची हत्या. गडचिरोली पोलिसांनी पीडितांसोबत उभं राहून मदत केली. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा. यंदाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत. भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती. भोंग्यांबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा. राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सर्वच पोलीस ठाण्याला आदेश. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास ताकीद देण्याचेही आदेश. धुळ्यामधील शेतकरी महिलांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पत्र पाठवलं. कर्जमुक्त झालेल्या आणि सोयाबीन कापसाला योग्य भाव मिळालेल्या शेतकरी महिलांकडून ठाकरेंना आभाराचं पत्र. भारतीय कबड्डीपटू दीपक डुड्डा थोडक्यात बचावला. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांच्या जवानांकडून दीपक हुड्डाचं सुरक्षित रेस्क्यू.
मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमन फेडरेशनच्या शिष्टमंडळाची मागणी. मंत्री नितेश राणे यांची भेट घेत फेडरेशनकडून ही मागणी करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यामधील शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी सुरू. ई-केवायसीमुळे बोगस लाभार्थी आढळून येणार. बोगस लाभार्थींवर कारवाई होणार. नंदुरबारच्या साक्री तालुक्यामधील पिंपळनेरमध्ये 72व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता. पालखी सोहळ्यामध्ये क्षत्रिय अहिर शिंपी समाज मोठ्या संख्येनं सहभागी. धुळे तालुक्यातील कापडणे गावामध्ये शुद्ध पाण्याचा प्रश्न पेटला. जलजीवन मिशन योजनेचं काम ठप्प असताना ठेकेदाराला 3 कोटी रुपये अदा का केले, ग्रामस्थांचा सवाल. तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.